आणि राहिला प्रश्न, मी आर्मीमध्ये असल्यामुळं मला माझ्या ड्युटीवर जावं लागायचं. तर ज्यावेळेस मी घर सोडून जायचो ड्युटीसाठी बॉर्डरवर, त्यावेळेस तो चुप राहायचा. तसा पण तो काही लहानपणापासून काहीच खूप कमी बोलायचा, पण तो एकदम सायलेंट होऊन जायचा. त्याचा तो सायलेन्स मला खूप किल करतो. खूप खूप गोंडस मुलगी आहे. म्हणजे त्या दोघांचं हसरा बॉन्डिंग स्वभाव खूप छान आहे आहे आणि एकमेकांचं बॉन्डिंग खूप छान आहे. असे रागत बघून ना ते मित्र म्हणतील की ही काही रागीट बायको भेटली. जसं अस्मितानी प्रत्येकाच्या घरात मन केलंय माझ्या सासरी माहेरी, तसं तिच्या सासरी माहेरी तिने प्रत्येकाच्या मनात जावं, एवढीच माझी इच्छा आहे. इंट्रोडक्शन होऊन 2-3 महिने झाले असतील फार फार तर तेवढ्या 2-3 महिन्यात तिने आमचं मन जिंकलेलं आहे. आणि अक्षयला तर ती प्रेफरन्स देते, त्यासोबत आम्हाला पण जास्त प्रेफरन्स देते की आला फोन त्याच्याशीच बोलली असं कधीच होत नाही. फॅमिलीचं कण आहे ती आमची आई म्हणजे सासू. आणि सासू नाही आहे, ती माझी सख्खी आत्या पण आहे. एक कणखर स्त्री त्यांच्याकडे, म्हणजे एक स्त्री नाही, त्यांच्याकडे शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. नातवंडांमध्ये जास्त जीव होता त्यांचा, का तर मुलगा तिकडे, मुलांना बघणारं म्हणजे असं हे. तर मग काही पण त्यांना असं जे साधा प्रसाद जरी असला ना, काही एवढंच असले तरी ते घरी घेऊन येणार, सगळ्याच्या हातावर थोडं थोडं ठेवणार, मग ते सांगणार. शांत स्वभावाचा समजदार माझा व्यायी मला लाभला आहे. आमच्यामध्ये म्हणजे आम्ही जरी व्यायी असलो तरी आमच्यामध्ये जे मित्रत्वाचं बॉन्डिंग आतापासून तयार झालेलं आहे. आम्ही 100% ते टिकून ठेवणार. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला मुलगी झाली, तेव्हा खरंच तो आमच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा क्षण होता. आणि तिने तो क्षण सार्थ केला असं आज वाटतंय आम्हाला, की ती अतिशय चांगलं शिक्षण घेऊन आज ती IT कंपनीत काम करते आणि तिने खरंच चांगलं ते स्वतःचं करिअर चांगलं केलं आहे. अस्मिता यांचा पत्नी म्हणून स्वीकार करतो हे समस्त जनास जाहीर असावे. नमो बुद्धाय. जय भीम. झुके ना खलकत तेरी सादगी ते ऐता हो नहीं सकता. तेरे नाम लिख दिया हर लम्हा, तू सामने तो थम जाए ये समा. जन्म मुकम्मल बिन चांदनी दे ऐता हो नहीं सकता. तू इतना कि तेरे नाल साथ चल दे मेरे सोनिए. ते तू है मेरी रूह, जा तेरे विच वस तू मेरी हीरी है. तू है मेरी
जम्मूला पोस्टेड होतो त्यावेळेस. तर आम्ही गेलो होतो तर जवळ पत्नी टॉप म्हणून एक टुरिस्ट प्लेस आहे. हां. आणि नेमकं आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बर्फ पडला. हां. तर तसे आम्ही कपडे वगैरे त्याला घातले होते. त्याने कोट घातलेला, फुल पॅन्ट घातलेली, आणि त्याची जी बॅग होती तो लिटरली त्या बॅगेवर जाऊन बसला, चालत गेला, बॅगेवर जाऊन बसला. बसून त्यांनी असं स्वतःच्या हाताने बर्फाचा गोळा तयार केला आणि ते गोळे तयार करून तो फेकत होता. तर आजूबाजूची जेवढी लोक होते ना त्याला बघत होते की यार एवढंसा लहान मुलगा तो एवढा ॲक्टिव्ह कसा असू शकतो. हां. तो टेडी बिअर सारखाच तो दिसतो त्याला सगळे गुटगुटीत टेडी होता, बिअर म्हणतात. टेडी बिअर सारखा दिसायचा. अक्षयच्या हळदीला नाचायला सर्वजण रेडी आहे का? उधर देखो झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगे घर पे फटाफट झटपट फटाफट रांगोळी काढा झटापट झटपट फटाफट रांगोळी काढा झटापट मारा गप्पा कोई हमारे जैसा कहा हम ना जहाँ से हमसे जहाँ जी में जश्न में आहट चले अपने हुनर में चाहत चले शिकवा के मेरे खाई तू ही बता जाऊं मैं कहाँ. त्या दोघांची एकमेकांची पसंती हाच आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. दोघांनी एकमेक पसंत आहे. त्यांनी इथनं पुढचं आयुष्य असंच आनंदात आणि दोन्ही कुटुंबाचं नाव पुढं घेऊन जावं हीच अपेक्षा आहे. आमच्यापेक्षा आमच्या मुलांनी खूप उच्च पदावर जावं असंच वाटतं आम्हाला. दोघांना माझं एकच सांगणं आहे की वैवाहिक जीवन हे एक प्रकारे जिव्हाळ्याचं नातं आहे आणि ते कायमस्वरूपी आयुष्यभर जपणारं नातं आहे. आयुष्यात उतार चढाव येत असतात, येत राहतील. ठीक आहे, कधी नवऱ्याचं चुकेल, कधी बायकोचं चुकेल, कधी अक्षयचं चुकेल, कधी अस्मिताचं चुकेल, पण त्या दोन्ही चुकांवर एकमेकांवर वरचढ न होता समजून घेऊन त्यातून योग्य सोल्युशन काढून पुढे जाणे हेच खरं वैवाहिक जीवन असं मी समजतो.